नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महायुतीसोबत राष्ट्रवादीचा मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा आहे अशी सूत्रांची माहिती मिळतेय। राष्ट्रवादीला महायुतीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांची आहे। स्थानिक पातळीवर वाद टाळा, केंद्रातून भाजप नेत्यांना हे निर्देश असल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, महायुतीमध्ये होणारे वाद आणि अजित पवारांच्या भूमिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महायुती कायम ठेवण्यासाठी भर दिला जातोय अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, ऋषाली, आपण जर पाहिलं तर लोकसभेआधी अजितदादा जे आहेत त्यांचा पक्ष महायुतीमध्ये सामील झाला, परंतु लोकसभेमध्ये महायुतीला जेवढं यश मिळणं गरजेचं होतं तेवढं अजितदादांमुळे मिळालं नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमधले वाद जे आहेत ते समोर आपल्याला पाहायला मिळाले। परंतु आता मात्र विधानसभेसाठी ते पुन्हा होऊ नये यासाठी दखल जी आहे ती भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेते आणि कुठेतरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि भाजपचा कार्यकर्ता एकसंघ कसा करता येईल याकडे भर जो आहे तो दिला जातो आणि आगामी विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा एकत्र महायुतीसाठी कसे जिंकता येतील याकडे भर केंद्रीय नेतृत्व देते आणि त्यासाठी व्यूहरचना जी आहे ती आखली जाते। स्थानिक पातळीवरचे वाद टाळण्याचे निर्देश सुद्धा केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।